आज बेटा आपल्याला या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे फॉर्म्युले रिप्रेझेंट करायचे बेटा. फॉर्म्युला लिहायचा आहे. आता फॉर्म्युला लिहिण्यासाठी काही काही कंडिशन्स आहेत किंवा काही काही रूल्स आहेत बेटा. आता या इथं पहा, याचं नाव काय तर हेक्सा ॲक्वा आयर्न 2 सल्फेट. आता याचा जर फॉर्म्युला तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये लिगॅंड कोण आहे ते पहा बेटा. लिगॅंड यहां कोण आहे तो वॉटर है, H2 है. बराबर है. कितने लिगैंड है तो 6 लिगैंड है. तो सबसे पहले मैं यहां रिप्रेजेंट करता हूं ये H2O 6 है. त्याच्यानंतर काय तो तुमचा मेटल है. मेटल कोण आहे तर आयर्न है, Fe है. ठीक है. आता याचं नाव पहा बेटा, हेक्सा ॲक्वा आयर्न 2 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर 2 आहे. आणि काउंटर आयनला कोण आहे सल्फेट आहे. सल्फेट म्हणल्यानंतर आपण रिप्रेझेंट SO4 न करतो. झालं इथं. आता पहा इथं आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे का नाही चेक करा बेटा. हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. हा जर न्यूट्रल कंपाऊंड आहे तर याच्यावरचा चार्ज किती आहे, ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे टोटल. बरोबर आहे. हे तर 0 असेल तर सल्फेटवर चार्ज किती आहे -2. ये 2 माइनस है. ये अगर 2 माइनस है तो ये कितने आएगा प्लस प्लस है. झालं क्लिअर. मग आता हा कोणत्या प्रकारचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता मला सांगा याला आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर मला सांगा हा हे एंटायटी पार्ट है, एंटायटी पॉजिटिव है. एंटायटी पॉजिटिव है, काउंटर आयन निगेटिव है. अब जब एंटायटी पॉजिटिव है तो मेटल का नाम सीधा लिखो. आयर्न है तो आयर्न ही लिखेंगे हम. फिरेट कब आता है, जब ये निगेटिवली रहता है तब फिरेट आता है. इथं कुठे दिलेलं नाही फिरेट. ठीक आहे. क्लिअर झाला. इथं पहिला कंपाऊंड लिहिला. चला दुसऱ्या कंपाऊंड कडे. आता दुसऱ्याचा फॉर्म्युला काय ते पहा बेटा. पोटॅशियम टेट्रासाइनो या साइनिडो निकेलेट 3. अब निकेल का नाम निकेलेट कब आता है, जब हमारा एंटाइटी प्लस है या माइनस है. कोऑर्डिनेशन एंटाइटी जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा आपण काय करतो, निकेलचं काय करतो, निकेलेट आहे. बरोबर आहे. आता इथं पहा पोटॅशियम आहे म्हणजे इथं काय आलं तुमचा हा के. हे जरा तुमची एंटाइटी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे. हे कॉम्प्लेक्स रिप्रेझेंटेशन. आता इथं लिगॅंड कोण आहे तर सायनो आहे, टेट्रा सायनो. इथं पहा बेटा CN ना किती आहे 4 आहे. टेट्रा सायनो किंवा टेट्रा सायनिडो. ठीक आहे. लिगॅंड मेटल कोण आहे तर निकेल आहे, हे निकेल NI. आता इथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट बेटा इथं +3 आहे बेटा. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट. मग मला सांगा आपला हा न्यूट्रल कंपाउंड है, ये तो न्यूट्रल कंपाउंड है. इसका टोटल चार्ज कितना चाहिए तो 0 चाहिए. जितने पॉजिटिव है उतने निगेटिव चाहिए. हमारे पास CN 4 है तो एक CN पे चार्ज कितना आएगा -1 है. निगेटिवली चार्ज लिगैंड है तो ये टोटल कितना हुआ 4 माइनस है. तो मुझे बात बताओ पोटेशियम पे चार्ज कितना है, 1 है. झालं क्लियर. यस राइट है. तो ये 4 पॉजिटिव है 4 निगेटिव है. अब ये किस टाइप का कोऑर्डिनेशन कंपाउंड है, ये सिंपल कैटायन कॉम्प्लेक्स एनायन है. और जब कॉम्प्लेक्स एनायन है तो हम मेटल का एंडिंग क्या करते हैं, AT से करते हैं. इसलिए इसका नाम क्या है, पोटेशियम टेट्रा साइनो या साइनिडो निकेलेट 3 है. क्लियर है. चलो बाद में नेक्स्ट और एक नेक्स्ट एग्जांपल. यहां अगेन यहां देखो सोडियम हेक्सा नाइट्रिटो N कोबाल्टेट 3. कोबाल्टेट 3 है
कोबाल्टेट नाम कब आता है? एंटाइटी निगेटिव रहता है तब कोबाल्टेट है, कॉम्प्लेक्स आयन निगेटिव है तब कोबाल्टेट है, बराबर है। अब पहले हम रिप्रेजेंट यहां करते हैं नंबर थर्ड, सोडियम, मैंने यहां लिख दिया ये सोडियम, चलो, और ये कॉम्प्लेक्स आयन ये स्क्वायर ब्रैकेट में यहां रिप्रेजेंटेशन, इसमें हेक्सा नाइट्रेटो Na, इसका मतलब है यहां NO2 6 टाइम्स है, निगेटिवली चार्ज लिगैंड है, मोनोडेंटेड लिगैंड आहे, आलं इथं। आता मला सांगा इथं कोबाल्ट आहे, आता कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 3 आहे। मग मला सांगा NO2 वर चार्ज किती आहे? NO2 वर चार्ज -1 आहे, ऐसे कितने NO2 आहे? म्हणजे टोटल किती झाले बेटा? मग मला सांगा हा न्यूट्रल कंपाऊंड करण्यासाठी आपण सोडियम किती पाहिजेत? आता हे सोडियमवर +1 चार्ज आहे, तर आपण सोडियम किती करणार आहेत? सोडियम किती लिहिणार आहेत? 1 पे +1 है, तो ऐसे कितने सोडियम हम करेंगे? 3 झालं इथं, पाबड। आणि काउंटर आयन लिहिताना कधीच आपण ट्राय सोडियम करत नाहीत बेटा, नाव क्लिअर झालं याचं। आता सोडियम हेक्सा नाइट्रिटो N कोबाल्टेट 3, यस, एनी प्रॉब्लम यहां? चलो और एक एग्जांपल यहां देखो, चलो ये एग्जांपल, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्टेट 3, पेंटा अमाइन क्लोरिडो, इसका मतलब है यहां लिगैंड 2 है, 2 लिगैंड अगर है तो दोनों लिखते समय अल्फाबेटिकली लिखो, जो लिगैंड पहले, ठीक है। पेंटा अमाइन, चलो पहले मैंने लिख दिया अमाइन NS3, चलो ये कितने? तो 5 टाइम्स, बाद में ये Cl, क्लोरिडो एक ही है ना, कोबाल्टेट CO, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्टेट, एक मिनट बेटा, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्टेट 3 क्लोराइड है बेटा, आगे वही बोल रहा हूं मैं, कोबाल्टेट क्लोराइड, ये हाँ अब राइट है, ठीक है। आता पहा बेटा नाव कशा पद्धतीने आले, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्टेट क्लोराइड, ठीक है। हे जरा तुमचा कॉम्प्लेक्स मध्ये, आणि हे जरा तुमचा काय काउंटर आयन, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्टेट क्लोराइड, चार्ज आता काढू बेटा त्याचा ऑक्सिडेशन स्टेट, यस, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्टेट 3 क्लोराइड, एक मिनट, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्ट, नाही एक मिनिट बेटा, थोडं करेक्शन करू, एक मिनिट, कारण आपण असा जर लिहिला तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल बेटा, ठीक आहे ना। थोडं याला आपण असं चेंज करू याला, आणि याला करू कोबाल्ट 3, आता राईट आहे, जमते का? पहा बेटा आता राईट येईल ना, आता काही प्रॉब्लेम नाही, यस, आता हे आणि हे नाव बरोबर आहे बेटा त्याच्यात, ठीक आहे। पहा बेटा, पेंटा अमाइन क्लोरिडो कोबाल्ट, कारण पहिल्या केसला काय होऊ लागलं होतं की आपण AT म्हणल्यानंतर आपला काउंटर आहे निगेटिव्ह पाहिजे, ठीक आहे। आता हे नाव आणि हे राईट यायला बेटा इथं, आता याचा चार्ज करू, इथं किती आहे? इथं चार्ज ची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, इथं जर 3 असेल, हा तर न्यूट्रल कंपाऊंड आहे, हा तर न्यूट्रल कंपाऊंड आहे, बरोबर आहे। आता मला सांगा हे याला बॅलन्स करण्यासाठी, हा चार्ज न्यूट्रल करण्यासाठी मी कुठे चार्ज ऍड करणार आहे? काउंटर आयन मध्ये,
इथं तर याचं नाव काय येणार, क्लोरो आहे, डाय क्लोरो नाही येणार, म्हणून इथं काय येणार आहे, Cl2. तो यहां ये 2 माइनस है, ये 2 माइनस है, ये 1 है, होगा चार्ज बैलेंस. क्लियर आहे. म्हणजे आपल्याला जे काही चार्ज याच्यावरचा जे काही चार्ज बॅलन्स करायचा आहे ते कशावरून करायला आपण, काउंटर आयनवरून. कारण इथं लिगॅन्ड त्यांनी डायक्लोरो दिलं नाही, क्लोरो दिलाय बेटा नुसतं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर डायक्लोरो बिस इथिलीन डायमाइन, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, EN म्हणजे इथिलीन डायमाइन. प्लॅटिनम 2 नाइट्रेट. ठीक है. अब यहां 2 लिगैंड है, 2 लिगैंड कौन से है, एक बायडेंटेड लिगैंड है, इथिलीन डायमाइन है, और दूसरा कौन है तो Cl है. ठीक है. तो पहले मैं रिप्रेजेंट करता हूं Cl. ठीक है, ये 2 राइट है, हे Cl2 डायक्लोरो. त्यानंतर 20 EN 2 वेळेस आहे बेटा, EN2 राइट है. त्याच्यानंतर प्लॅटिनम, ये प्लॅटिनम PT, ये हुआ एंटाइटी. आता पहा एंटाइटी पॉझिटिव्ह आहे म्हणून नाव प्लॅटिनमच येणार बेटा. आणि काउंटर आयन कोण आहे तर नायट्रेट आहे. नायट्रेट म्हणजे कोण आला तर तुमचं NO3 आहे. ठीक. आता आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट +4 है, इसका ऑक्सीडेशन स्टेट अगर 4 है, यहां तो कोई चेंज नहीं होने वाला, ये डायक्लोरो है, डायक्लोरो 20 इथिलीन डायमाइन, प्लैटिनम 4. अब यहां तो 2 पॉजिटिव चार्ज है, यहां 2 नेगेटिव चार्ज है, NO3 पे 1 माइनस है, तो NO3 कितने चाहिए हमको, इसको 2 पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रल कंपाऊंड करना हमको इसे. तर NO3 किती करणार आहेत आपण, म्हणून याला मी काय करणार आहे, ब्रॅकेट करून काय घेणार आहे. क्लिअर आलं नाव भेटायचं. आता नाव काय ते पहा बेटा, डायक्लोरो 20 इथिलीन डायमाइन, प्लॅटिनम 4 नाइट्रेट, काउंटर आयन डाय ट्राय याच्यामध्ये येतच नाही. आणि हे रूल्स दिलेत बेटा इथं सगळे, या पद्धतीने हे सगळे रूल्स दिलेत. ठीक आहे. चला त्याच्यानंतर अजून एक आहे इथं पहा बेटा, चलो और एक एग्जाम्पल, कॅल्शियम हेक्सासायनिडोफिरेट 2. आता आयर्नचं नाव फिरेट कधी येतंय, जेव्हा एंटाइटी कॉम्प्लेक्स आयन निगेटिव है, ये तो हमको पता है. यहां लिगैंड कौन है, एक ही है, एक ही टाइप का लिगैंड है, CN है. चलो मैंने लिगैंड लिख दिया CN, ये 6, ये आयर्न. ठीक है. उसके बाद ये तो निगेटिवली चार्ज है. त्यानंतर कॅल्शियम आहे इथं, ये C आहे. आता याची ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करा किती आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, प्लस आहे. अब मला सांगा हे जर 2 प्लस आहेत, हे टोटल तुमचे किती येतं, 6 निगेटिव्ह आहेत. एक न्यूट्रल निगेटिव्हली चार्ज लिगॅन्ड आहे, मोनोडेंटेड लिगॅन्ड आहे, म्हणजे टोटल -6 आहेत. तर मला सांगा एका कॅल्शियमवर चार्ज किती आहे, कैल्शियम कितना ऑक्सीडेशन स्टेट देता है सेकंड ग्रुप में, तो +2 है, तो कैल्शियम कितने चाहिए यहां हमको, म्हणून आपण काय करणार आहेत, ये ऐसा नहीं लिख सकते बेटा, हे काय येणार, याला रिप्रेझेंट करताना Ca2. गुड, सही है बेटा. आलं का बेटा लक्षात, एनी प्रॉब्लेम यहां.
चलो और नेक्स्ट, हा आता पहा बेटा इथं डायअमाइन डायक्लोरिडो प्लैटिनम 2, ठीक है। लिगैंड दो टाइप के लिगैंड है, एक सबसे पहले अल्फाबेटिकली आता है NH3, कितना तो दो, बाद में Cl2 है, बाद में प्लॅटिनम आहे। आलं इथं। आता मला सांगा इथं टोटल -2 है, ये टोटल -2 है तो ये +2 है, होगा क्लियर। और हमको चाहिए कितना, ये +2 ही चाहिए। मग तुम्ही तर सर हे कोणत्या टाईपचं लिगॅंड आहे, कोणत्या टाईपचं कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे। कोऑर्डिनेशन कंपाउंड के 3 क्लास है, 4 क्लास है। एक कॉम्प्लेक्स कैटायन सिंपल एनायन, दूसरा कॉम्प्लेक्स एनायन सिंपल कैटायन, तीसरा कॉम्प्लेक्स कैटायन कॉम्प्लेक्स एनायन, और लास्ट कौन सा है, नॉन आयनिक कंपाउंड है क्या, ये तो नॉन आयनिक कंपाउंड है। चलो क्लियर, चलो क्लियर। यहां उसके बाद पीस इथिलीन डायमाइन डायक्लोरिडो इरिडियम 3 आयन, इरिडियम 3 आयन। आता लक्षात ठेवा बेटा, लास्टला वर्ड आलाय आयन, म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की काउंटर आयन नाहीये याच्यात, दिलं इथं रूल्स मध्ये सगळं दिलेलं आहे। व्हेन द फॉर्म्युला इज चार्ज्ड कॉम्प्लेक्स इज रिटन विदाउट दी काउंटर आयन। आता याला रिप्रेझेंट कशा पद्धतीने करणार पहा बेटा, हे झाला तुमचा En2, ठीक है, ये तो न्यूट्रल है। उसके बाद ये अल्फाबेटिकली है, उसके बाद डायक्लोरो ये Cl2, ठीक है, अल्फाबेटिकली रिप्रेझेंटेशन। त्याच्यानंतर आहे इरिडियम IRA, ठीक है। आता मला तुम्ही सांगा, या इरिडियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे बेटा, या इरिडियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, बरोबर आहे। तर याच्यावरचा चार्ज किती येईल बेटा, याच्यावरचा चार्ज किती येईल, इथला चार्ज आपल्याला काढायचा आहे। हा प्लस किती येईल, x किती येणार आहे आपल्याला, हा टोटल किती आहे आपला +3 आहे बेटा, हे +3 आहे। हा टोटल +3 जर आणायचा तर इथं चार्ज किती येणार आहे ते पहा, हे टोटल -2 आहे, बराबर है, ये -2 है, तो ये इधर जाने के बाद +2 होने वाले, और ये प्लस है, म्हणजे टोटल आपल्याला +3 करायचं आहे ना। म्हणजे इथं त्यांनी सगळ्यात सोपं इथं पहा, जर इथं +1 चार्ज असल, यहां अगर +1 है तो ये +3 आता है। पहा बेटा चेक करो, x प्लस -1 इंटू 2 प्लस 2 इंटू 0 इज इक्वल टू +1। आला बेटा चार्ज, -2 चा इकडे आले प्लस झाले, झालं 3 चार्ज आला। आपल्याला पाहिजेच किती होते, 3 पाहिजेत, क्लिअर झाला इथं। लक्षात आलं याच्यात, चलो नेक्स्ट। ट्रीस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 सल्फेट, नाव कोबाल्ट आलंय म्हणजे कॉम्प्लेक्स कॅटायन आहे, एंटायटी पॉझिटिव्ह आहे, है कोणते कोणते तिथं लिगॅंड एकाच टाईपचे येतात। चला En
इथिलीन डायमाइन 3, कोबाल्ट CO, कोबाल्ट का ऑक्सीडेशन स्टेट 3 है। चलो ये हुआ एनटायटी, यहां आया SO4, मला सांगा कोबाल्टची इथं ऑक्सिडेशन स्टेट 3 करायची, इथं 3 आहे। कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे। हा, कशा पद्धतीने येईल बेटा हे? आता मला सांगा इथं जर +3 करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार इथं? आता या केसमध्ये आता पहा SO4 वर 2 मायनस चार्ज आहे, बरोबर आहे? मग इथं मला सांगा मी जर SO4 टोटल घेतले 3, म्हणजे इथं टोटल चार्ज किती आला? -6 आलाय का? आला इथं? क्लिअर आहे? आता मी याला चेंज करतो, इथं पहा बेटा हे टोटल -6 आहे, तर याला रिप्रेझेंट या फॉर्म मध्ये करू शकतो। झाला इथं? इथं 2 करता येत नाही, या पद्धतीने रिप्रेझेंटेशन येईल। अलग बेटा हे +3 एका कोबाल्ट वर, टोटल तुमचे +6 झाले, हे -6 झाले। चलिए बेटा आगे, नेक्स्ट उसके बाद डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, निकेल 2 एसिटेट, लास्टला पहा एसिटेट आलं बेटा। एसिटेट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, CH3COO- आहे, बराबर है? पहले लिगैंड कौन सा है? तो अमाइन है, डायअमाइन, इथिलीन डायअमाइन। तो अल्फाबेटिकली रिप्रेजेंट करो तो यहां सबसे पहले ये डायअमाइन, बाद में इथिलीन डायअमाइन EN झालं, क्लिअर झाला याच्यात। त्याच्यानंतर निकेल आहे NI, ठीक है? न्यूट्रल लिगैंड है, मेटल का एंडिंग ATE से नहीं है, इसलिए ये कॉम्प्लेक्स कैटायन है। और आगे आता है CH3COO, बरोबर एसिटेट, पण हे एसिटेट किती आहेत? माइनस है, यहां हमको 2 चाहिए। ये न्यूट्रल है, ये भी न्यूट्रल है, बरोबर है? एसिटेट ग्रुप आहे म्हणून हा किती वेळेस येणार आहे? झाले 2, म्हणून नाव काय? इथं +2 ऑक्सिडेशन स्टेट आलाय बेटा। आता इथं ये टोटल -2 आहे, म्हणून नाव याले, बरोबर आहे का? पहा, डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, निकेल 2 एसिटेट, आलं का बेटा इथं? क्लियर है? एनी प्रॉब्लम? चलो आगे, नेक्स्ट, डायअमाइन क्लोरिडो नाइट्रिटो N प्लैटिनम 2, डायअमाइन NH3 2, चलो बाद में क्लोरिडो Cl, नाइट्रिटो NO2, ठीक है? प्लैटिनम PTA, ये कॉम्प्लेक्स कैटायन है, नहीं आगे प्लैटिनम 2 है,
म्हणजे नॉन आयनिक कंपाऊंड आहे का पहा. आता याची ऑक्सिडेशन स्टेट +2 दिली बेटा. हे तर न्यूट्रल आहे. याच्यावरचा चार्ज -1 आहे, याच्यावरचा चार्ज -1 आहे. म्हणजे इथं किती येणार आहे? +2 झाला. म्हणजे झाला हा फॉर्म्युला रिप्रेझेंट केला काय ना, डायमाइन क्लोरिडो नायट्रिटो N प्लॅटिनम 2 नॉन आयनिक कंपाउंड. यस राइट है. चलो उसके बाद टेट्रा ब्रोमिडो क्युप्रेट 2 आयन. क्युप्रेट आलंय म्हणजे कॉपरचं एंडिंग 18 आलंय. म्हणजे ह्या इथे एंटायटी निगेटिव्ह येणार बेटा. कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आहे कारण मेटलची एंडिंग काय आली तर 18 आली. ठीक आहे ना. मग इथं चार्ज तर निगेटिव्ह येणार आहे याच्यावरचा काय जे असेल ते, कारण लास्टला काय दिले तर आयन दिले म्हणजे काउंटर आयन नाहीये इथं. ठीक आहे. टेट्रा ब्रोमिडो म्हणजे Br किती तर 4 आहे. क्युप्रेट Cu. आता मला सांगा कॉपरवर +2 चार्ज कधी येईल बेटा. इथं किती चार्ज आल्यानंतर इथं +2 येणार आहे? किती येणार आहे? आता क्युप्रेट आहे म्हणजे मेटल आहे, एंडिंग 18 है, म्हणजे हे कॉम्प्लेक्स तो निगेटिव है. यहां तो निगेटिव आने वाला है, लेकिन निगेटिव कितना आएगा? एक आएगा या 2 आएंगे? अब चलो यहां रिप्रेजेंट करता हूं मैं, चलो 2. यहां देखो, यहां कंसिडर करता ये x प्लस -1 इंटू 4 इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू +2 आला. होगा क्लियर? एनी प्रॉब्लेम यहां? झालं याचं नाव बेटा? यस. अब यहां भी आयन है, यहां भी आयन है लेकिन प्लैटिनम है, प्लैटिनेट नहीं है. इसका मतलब है एंटाइटी हमारा पॉजिटिव है. चलो यहां मैंने रिप्रेजेंट कर दिया, ये एंटाइटी ये प्लस है. ठीक है, आयन जो भी है. अब टेट्रामाइन चलो हमने लिख दिया यहां NH3 4, डाइक्लोरिडो Cl2, प्लैटिनम Pt. अब प्लैटिनम का यहां ऑक्सीडेशन स्टेट कितना है? 4 है. यहां 4 है तो मुझे बात बता हमारा एंटाइटी पे चार्ज कितना आएगा? +1 +2 +3 कितना आएगा? ये 4 आना चाहिए. तो चलो यहां देखो, ये कंसिडर कर देता हूं मैं x प्लस ये 4 इंटू 0 प्लस एक Cl -1 इंटू 2 इज इक्वल टू प्लॅटिनम में ये एंटाइटी प्लस आहे. बरोबर बेटा? चला मी इथं 2 घेतो बेटा, लक्षात देतो तुमच्या लगेच. आलं बेटा? क्लिअर झाला याच्यात? झाला हे क्लिअर आहे? पहा इथे दोन्ही मुद्दाम सोबतच दिले बेटा. यस. चलो उसके बाद यहां टेट्रा कार्बोनिल निकेल 0, टेट्रा कार्बोनिल ये CO कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल ये 4 है. ठीक है, न्यूट्रल लिगैंड है. न्यूट्रल लिगैंड म्हणजे याचा झाला किती? 0 है चार्ज. निकेल, अब ये अगर न्यूट्रल है तो ये भी कितना आएगा? न्यूट्रल रहेगा. होगा क्लियर?
टेट्रा कार्बोनिल निकेल 0 आहे. हा जर 0 असेल तर हा पण काय येणार तुमचा 0च, कारण हा न्यूट्रल आहे, मोनोडेटेड लिगँड आहे, नॉन आयनिक कंपाउंड है. चलो उसके बाद पोटेशियम ट्राइऑक्सैलेटो एल्यूमिनेट 3. पोटॅशियम ट्रायऑक्झॅलेटो, ऑक्झॅलेटो म्हणजे काय येणार तुमचा, तर इथे येणार आहे C2O4 है ना, ट्राय हे झाला 3 है ना. त्याच्यानंतर ॲल्युमिनेट, ॲल्युमिनेट म्हणजे इथं आला तुमचा Al, म्हणजे हा झाला तुमचा एंटायटी निगेटिव्ह. त्याच्यानंतर हे झाला तुमचा पोटॅशियम बेटा. ठीक आहे. आता मला सांगा इथं चार्ज आहे अल्युमिनियमवर +3 आहे, ऑक्झॅलेट बायडेंटेट आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, 2 मायनस आहे, टोटल -6 आहे, बरोबर आहे. तर पोटॅशियम किती पाहिजेत बेटा, हा चार्ज +3 करण्यासाठी किंवा न्यूट्रल करण्यासाठी किती पोटॅशियम लागतील आपल्याला. एक पोटैशियम पे +1 है तो ऐसे कितने लगेंगे हमको, 3 है. तो आ गया पोटेशियम ट्राई ऑक्सैलेटो एल्यूमिनेट 3. हाल है क्लियर. उसके बाद कॉपर 2, कॉपर 2 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट दिल्या ब्रॅकेट मध्ये लक्षात ठेवायचं. कॉपर 2 हेक्सासाइनिडोफिरेट, फिरेट आया, इसका मतलब है एंटाइटी निगेटिव है. चलो एंटाइटी निगेटिव है, हेक्सासाइनिडो CN है, ये 6 है. फिरेट मीन्स आयरन है, आयरन का ऑक्सीडेशन स्टेट +3 है. बाहर कॉपर दिया, कॉपर दिले पण कॉपर वरची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आहे 2 आहे. मला सांगा कॉपरची जर ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे, हे टोटल -6 आहे, टोटल -6 आहे. हाँ ओके ओके राइट राइट ओके चलो क्लियर आहे. पिरियड 2 आहे. तर मला तुम्ही सांगा हे -6 आहे तर आपल्याला कॉपर आहे. आता यांनी रिप्रेझेंट केलंय बेटा कॉपर 2 आहे म्हणून, म्हणजे एका कॉपरवर +2 आहे तर आपल्याला कॉपर किती लागणार बेटा, कॉपर किती येणार आहेत, 2 येईल का बेटा, कॉपर 2 यस होगा नाम, ये क्लियर हुआ. चलो उसके बाद लास्ट हेक्सामाइन प्लॅटिनम 4 क्लोराइड झालत हे. पहा बेटा हेक्सामाइन NH36 प्लैटिनम PT, ये हुआ काउंटर आयन पॉजिटिव, आगे Cl है. आता इथं 4 है, ये तो न्यूट्रल है, ये अगर न्यूट्रल है तो यहां Cl कितने चाहिए, कितने आएंगे Cl4. झाला फॉर्मूला. क्लियर है, एनी प्रॉब्लम यहां, आलं कुठं लक्षात.